मित्रांनो, इयत्ता तिसरी परिसराभ्यास धडा तिसरा निवारा आपला आपला. चित्रात काय दिसतंय रे तुम्हाला सांगा पाहू. मांजर कशासाठी दबा धरून बसलंय? कावळे का घाबरलेत रे? ते मांजराला का हुसकवत आहेत? दिसतंय का रे चित्रामध्ये? सांगा पाहू. पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? बिळात कोणकोणते प्राणी राहतात? पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात? त्यांची राहण्याची सोय कोण करते? बघा, पक्षी निवाऱ्यासाठी घरटी बांधतात. बिळात साप मुंगी राहते. पाळलेल्या कोंबड्यांसाठी आपण घरी खुराडे करतो, ते तिथे राहतात. मग आता सगळ्यांना घराची गरज कशासाठी असते? कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा, रणरणते ऊन, मुसळधार पाऊस यांचा आपल्याला त्रास होतो. यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो. घरामुळे चोरीची भीती नसते. काही लोक जंगलाच्या अगदी जवळ राहतात. त्यांना जंगली जनावरांचीसुद्धा भीती असते. त्यामुळे तीही घरात राहण्यासाठी सुरक्षित मानतात. आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घराची गरज असते. असते का रे? असते. काही प्राण्यांना घराची गरज असते. ते प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात. तर काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित जागी निवारा शोधतात. स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी कोणते? पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतील ना. घरटी ही पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेली असतात. तो त्यांचा निवाराच असतो. अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची या पक्ष्यांना भीती वाटत असते बरं का. त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते. अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात. पिल्ले खाणारे प्राणीही असतात. स्वतःचे रक्षण करणे इतकी ताकद पिल्लांमध्ये नसते. घरट्यांमुळे पिल्लांचेही रक्षण होते. म्हणून पक्षी घरटी बांधतात. घरटे बांधण्यासाठी पक्षी गवत, काड्या यांचा उपयोग करतात. कापूस, दोरीची किंवा सुतळीचे तुकडेही वापरतात. त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते. सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात बरं का. घरट्यांसाठी पक्षी जागाही सोयीची निवडतात. सुग्रण पक्षी माहिती आहे का रे तुम्हाला? तो काय करतो? घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात. झाडांच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात. त्यातल्या उंचीवरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते. अंडी खाणाऱ्या पिल्लांना येथे जाणे अवघड असते. म्हणून अशा ठिकाणी तो पक्षी घरटं तयार करतो. शिंपी नावाचा पक्षी माहिती आहे का रे तुम्हाला? तर हा शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षाही लहान असतो. तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने असलेल्या झुडपाची निवड करतो. जवळजवळ असणारी झुडपाची पाने शिवून तो घरटे बनवतो. शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल तो वापरतो. ते चिमुकले घरटे त्या छोट्या पक्ष्याला पुरेसे असते. असे काही कीटकसुद्धा त्यांचे निवारे स्वतः बनवतात. मधमाशा झाडावर किंवा डोंगराच्या उंच कपऱ्याच्या छताखाली पोळी बनवतात. घुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहतात. अशा पद्धतीने आपण सुग्रण पक्षी, शिंपी पक्षी आणि इतर पक्षी आपल्या स्वतःच्या निवाऱ्यासाठी घर कसे बनवतात हे आपण पाहिले. उद्याच्या तासात पुढचा घटक.